हाय फ्रेंड्स, तर पेपर माझा झालेला आहे आणि पेपर इझी थोडेफार प्रश्न इझी होते आणि मॉडरेट लेवलचे काही होते आणि गणिताची लेवल खूप हार्ड अशी विचारत आहेत. म्हणजे आपली एकतर आपल्याला रिझनिंग दिलेलं होतं सिलेबसमध्ये आणि ऐन वेळेला आपल्याला मॅथ्सचे प्रश्न आता विचारत आहेत आणि त्यामुळे आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते. तर ज्यांचे पेपर उशीर आहेत त्यांनी गणित या विषयाचा चांगला अभ्यास करा. तर गणिताचे मी आज आलेले जे प्रश्न होते ते कोणत्या कोणत्या टॉपिकवर आले होते त्याचं सविस्तर मी आता लिहून काढलेलं आहे आणि आता ते तुम्हाला दाखवते. तर मी पेपरवरून एक 12:30च्या दरम्यान आली, त्यानंतर जेवण केलं आणि आता पहिलं काम मी हेच करायला घेतलेलं आहे. घरातील बाकीची सर्व कामे जी आहेत ती मी पाठीमागे ठेवलेत आणि म्हटलं चला आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे अगोदर व्हिडिओ टाकूयात. तर चला सुरुवात करूया. तर पहा, मराठीमध्ये समानार्थी शब्द विचारलेले होते, विरुद्धार्थी शब्द विचारलेला होता एक, तो आठवत नाही आहे. समानार्थी शब्द अर्घ आणि विषाद असे 2 शब्द होते. त्यानंतर वाक्प्रचारावरती एक प्रश्न आलेला होता, उत्तरावरती 3 प्रश्न विचारलेले होते, समासावरती 2 प्रश्न होते. समासामध्ये मग एक लब्धदृष्टी हा एक शब्द होता आणि त्यानंतर शेलापागोटे हा एक शब्द होता. लेखक आणि टोपण नावं यावरती 2 प्रश्न आलेले होते आणि ते आपण कुठल्याही पुस्तकामध्ये वाचलेले नाही आहेत अशा प्रकारचे शब्द समानार्थी विरुद्धार्थी सुद्धा आणि हे लेखक टोपण नावं सुद्धा त्याच प्रकारचे विचारले जात आहेत. त्यानंतर अलंकारावरती 2 प्रश्न होते, प्रयोगावरती सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मराठीचं जे आहे ते मला एवढंच आठवत आहे. तुमच्यापैकी कोणाचा आज फर्स्ट स्टेपला पेपर झाला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करून तुम्हाला आठवलेले प्रश्न. त्यानंतर पहा, आपण इंग्रजीचं पाहूयात. तर इंग्रजीमध्ये अँटोनिम्स 2 विचारलेले होते, त्यामध्ये एक पॅसेजमध्येच विचारलेला होता. त्यानंतर सिनॉनिम एक विचारलेलं होतं, वन वर्ड सबस्टिट्यूशनसुद्धा एक होता, फ्रेज आय थिंक एक फ्रेज होती. त्यानंतर फिलिंग द ब्लँक्स यामध्ये 5 प्रश्न म्हणजे एक पॅसेज टाईप दिलेलं होतं आणि त्यामध्येच आपल्याला हे शब्द मध्ये फिल करायचे होते. आणि त्यानंतर मग पॅसेजवरती 3-4 प्रश्न होते, आर्टिकलवरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता, प्रेपोजिशनवरती सुद्धा 1-2 प्रश्न होते आणि मिसस्पेल्ड म्हणजे करेक्ट करायची होती स्पेलिंग, असे त्यावरती सुद्धा 2 प्रश्न होते. मिसस्पेल्डमध्ये मला वाटतं एक ऑकरन्स असा एक शब्द विचारलेला होता आणि अजून एक काहीतरी होता, आठवत नाही आहे. तर त्यानंतर पहा, गणितामध्ये खूप वेळखाऊ अशी गणितं विचारण्यात येत आहेत, त्यामध्ये आपला वेळ खूप जातो. तर गुणोत्तर प्रमाण आपल्याला वरवर सोपं वाटतं, परंतु आतमध्ये ते डीपमध्ये प्रश्न विचारत आहेत. गुणोत्तर प्रमाण 2 प्रश्न होते, काळकाम वेगावरती सुद्धा 2 प्रश्न होते. त्यानंतर सरासरी वेग काढायचा होता, सरासरी वेग काढायचा होता, आपल्याला जाण्याचा आणि येण्याचा वेग दिलेला होता आणि सरासरी वेग काढा असं म्हटलेलं होतं. त्यानंतर एकचल समीकरणावरती 2-3 प्रश्न विचारलेले होते, सरळ रूप द्यायचं होतं असे सुद्धा 3-4 प्रश्न म्हणजेच बॉडमॉसवर आधारित प्रश्न होते. त्यानंतर नफा तोट्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न होते. अपूर्णांक विचारलेला होता, त्यामध्ये लहान अपूर्णांक कोणता असं विचारलेलं होतं. त्यानंतर टक्केवारीवरती सुद्धा प्रश्न होते. त्यानंतर संख्यावरती सुद्धा आज एक प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर घणांची वजाबाकी करायची होती, खूप मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या होत्या, त्यांच्या घणांची बेरीज करायची होती. म्हणजे पहा किती वेळ खाऊ गणितं आपल्याला TCS देत आहे. बॉडमॉसचं आपण पाहिलं वरतीच विचारतायत म्हणून. त्यानंतर बोट आणि प्रवाह या घटकावरती सुद्धा प्रश्न होता आजच्या शिफ्टला. त्यानंतर सरळ व्याज एक प्रश्न होता, सरळ व्याजावरती, आणि चक्रवाढ व्याज म्हणजे असं उल्लेख नव्हता, परंतु व्याज 2 वर्षांचं दिलेलं होतं आणि आपल्याला मुद्दल काढायला सांगितलेली होती, असा एक प्रश्न होता. त्यानंतर पहा, GK मध्ये मला एवढं जास्त काही आठवलेलं नाही आहे, परंतु जेवढं आठवलं आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर SNDT म्हणजेच मुंबईतील जे महिला विद्यापीठ आहे त्याची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली असा प्रश्न होता. त्यानंतर दख्खन म्हणजे असं काहीतरी उल्लेख होता आणि अहमदनगर आणि गुजरातचं युद्ध केव्हा झालं हा एक प्रश्न होता. त्यानंतर नदीवरती म्हणजे कोकण नदी प्रणाली जी आहे त्यातील प्रश्न होता की पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही आहे असा प्रश्न होता. त्यानंतर कोकण विभागातीलच जिल्ह्यांवरती प्रश्न होता आणि त्यातील कोणता जिल्हा म्हणजे चुकीचा आहे तो ओळखायचा होता. त्यानंतर COP29 बैठक
यावरती सुद्धा प्रश्न होता की ही बैठक कुठे आयोजित करण्यात आली. तर 2023पर्यंत कोणत्या रोगाचं उच्चाटन किंवा निर्मूलन करायचं आहे असा एक प्रश्न होता. त्यानंतर लाडकी बहीण योजनेवरती एक प्रश्न होता, तो अगदी सोपा होता. त्यानंतर सायन्स म्हणजे विज्ञानामधील एक स्ट्रक्चर विचारलेलं होतं की कोणत्या प्रकारे असं वाढत जाईल असं एक ऑप्शन होते. आठवत नाही आहे मला एक्झॅक्ट, परंतु मिथिल काहीतरी नाव होतं त्याचं. त्यानंतर कॉम्प्युटरवरती सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मला एकंदरीत एवढे प्रश्न आठवलेले आहेत. आता आठवतील तसे मी मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करण्याचा प्रयत्न करेल. तर एकंदरीत आजचा पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता, परंतु गणित जे आहेत ते खूप टफ लेवलचे विचारले जात आहेत किंवा मग आपली प्रॅक्टिस कमी पडत आहे असं म्हणावे लागेल. तर ज्यांना पेपर बाकी आहे अजून त्यांनी छान अभ्यास करा, गणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, पॅसेज सोडवायची सुद्धा प्रॅक्टिस करा इंग्रजीचे, आणि छान पेपर द्या. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.